नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या दिवस दुसऱ्यामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण दिवस दुसरा व्लॉग दुसऱ्या बनवतो आहे. कालचा व्लॉग आपण बनवला, परत आज दुसरा व्लॉग बनवतो आहे दुसऱ्या दिवसाचा. तर आज आपण कालच्या मंदिरात आलेलो, महाकाली मंदिर, तिकडेच रिटर्न आपण आलो आहे. काही रात्री आम्ही फक्त दर्शन करून परत रूमवर झोपाय गेलेलो. तर आज आम्ही म्हणजे फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे झालं, गाडी वगैरे घेऊन आलो आहे. आता इथे आम्ही पाया वगैरे पडणार, ओटी भरणार आणि आम्ही इकडून निघणार परत पुढच्या दर्शनाला. कालच्या ब्लॉगमध्ये हे मंदिर दाखवलं आहे, तर आज परत दाखवत नाही, फक्त इंट्रो केला. मंदिरात येऊन बाहेर करणार होता, मला मंदिराच्या परिसरात इंट्रो करूया. मग आपला हा इंट्रो आहे, मस्तपैकी ब्लॉगमध्ये मजा येईल. आज आपण बीच वगैरे फिरणार आहे, जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललो. 3-4 मंदिर आहेत लाईनीत, ते फिरायचं आहे. पण नंतर एक बीचवर जायचं आहे, मग मजा येईल. बीचवर गोव्याचे बीच कसे असतं ते तुम्हाला माहिती आहे. माहिती नसतील तर ह्या ब्लॉगमध्ये भेटेल तुम्हाला बघायला. तर चला आता आपण ओटी वगैरे भरूया आणि परत तिकडून निघूया. मग पुढचा प्रवास मी तुम्हाला दाखवतो. मी नागेश्वर मंदिरात आलेलो, तर तुम्हाला मी इकडे जुन्या काळातून जी चूल असते ना, ती या मंदिराच्या बाहेर आहे. मंदिर पण एकदम मस्त जुन्या काळासारखंच आहे. तर हा आतला परिसर. कोणतं दाखव. तर मित्रांनो, हे वारुळ आहे. हे पूर्ण वरती पत्र्याला टेकलं. हर वर्षी ते कौल घेऊन ते वारुळ कमी छोटं करतात, कारण की पूर्ण पत्र्याला टेकल्यावर प्रॉब्लेम होतो. तर हर वर्षी कौल घेऊन तो वरतून तोडावं लागतं. त्याच्यात साप पण आहे त्या बिळाच्या आतमध्ये. घरटं बाबा, देवाचा चमत्कार बघा. असं बोलायचं असते. तर आता मित्रांनो, आम्ही नाश्ता करायला बसून. सकाळी आम्ही निघालो 7:30ला. तर मित्रांनो, आता आपण नाश्ता वगैरे करून निघालो आहे. तर मंदिरात पाया पडले, इकडे मिसळपाव नाश्ता केला, कारण की सकाळपासून काही नाश्ता वगैरे केला नव्हता. तर मग पहिले आम्ही पाया पडले, आता नाश्ता केला. आता आम्ही इकडून निघतो आहे, सगळं पॅक वगैरे करून पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. पुढच्या प्रवासात अजून मजा येईल. नंतरला इथून पुढे गेल्या करू. चला पुढे जाऊया आता. तर मित्रांनो, इथं सगळीकडे आंब्याचीच झाडं आहेत. ह्या साईडला त्या साईडला दोन्ही रस्त्याच्या आजूबाजूला आंब्याचीच झाडं आहेत सगळी. इथे जास्त ऑलमोस्ट तर आंब्याचीच झाडं, दुसरी कुठली दिसणार नाहीत. आणि दिसली तर काजूची आणि नारळाची भेटणार, अजून कुठलीच नसतं इथे. कारण की आंब्याची खूप झाडंच आहेत, जेवढी दिसतात तेवढी आंब्याचीच झाडं आहेत. मालके बोलला आम्ही काल असं एक म्हणायचं गाणं. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण एका मंदिरात पोचलेलो आहे. मागे बघू शकतो ते वेताळ करून मंदिर आहे आपलं. 4 व्हीलर बाहेर पार्किंगला गेलो. वेताळ हे मंदिर आहे, तर तिकडे आपण आलो. मस्त मंदिर आहे, फक्त गरमी होते आणि एकदम मोकळं आहे सगळं. ते काका वरती गेलेत गाडी घेऊन. आणि हे मस्त सगळं निसर्ग एकदम भारी क्लास, मजा येते. आता कंटाळा आलाय, झोप येते. सकाळी 6:30ला उठलेत आम्ही, गाडीत झोप न लागत. आता इथे मंदिर वगैरे अजून 2-1 मंदिरात जायचं आहे. गरमी खूप आहे इथे पण.
तर हा मित्रांनो मंदिराच्या आतला परिसर आहे. इथून आतमध्ये जायला जागा आहे. आता ओटी भरण्यासाठी परत इथे होम हवन होते ना, मग त्यात धूर होतो, तर ते अख्खा ह्याच्यात ते म्हणून इथे चिमणी लावले त्यांनी. मग त्या दोन ह्याच्यातून दोन्ही साईडला इथून धूर बाहेर जातो, परत त्या साईडून धूर बाहेर जातो आणि ते होम हवन करतो ना, धूर इथे अख्खा हे होऊन जातो. तेवढं एकदम भारी वाटते, मजा येते. तर आता आपण ह्या साईडचं मंदिर बघितलं, तर आता आपण ह्या साईडला चाललो आहे. असं इथून पुढून फिरून जायला पण जागा आहे आणि ह्या साईडून पण जागा आहे. आपण इथूनच डायरेक्ट ह्या मंदिरातून त्या मंदिरात चाललो आहे. एकदम क्लास वाटते गाईज. आत्ताच कलर पण केला असं वाटते, म्हणून भारी वाटते बघताना. पण आता ह्या साईडला आपण परिसर बघू. इकडे तुम्ही बघू शकता, इथे पण आहे होम हवन करायला. इथे कधी करत नाही वाटते. हो का? म्हणजे एक 7 वर्ष झाले. 5 वर्ष झाली का? 7. मी पहिले पुण्याला जातो. मग ते आधीचे वेगळे होते ते ओळखत होते आपण. इथेच राहते तुम्ही पण इथेच राहता. आता इकडचं पण दर्शन झालं आहे. आता आपण इकडून पण जाऊया. वेताळ आणि त्या साईडला 2 मंदिरं एकत्रच होते, तिकडे आम्ही एकत्र पाया पडले सगळे. आता आम्ही इथून पण निघतो. आता दुसरीकडे बघू आता कुठं जायचं आहे. आत्ताचा पण प्रवास आम्ही किती 150 किलोमीटर काहीतरी तिकडून आलो आहे. जिथे आम्ही काल रात्री थांबलेले तिथून ते 150 किलोमीटर का काहीतरी आहे. आता आपण इथून पुढे बघू काय तो. गोवा क्रॉसिंग केलं आहे आपण. काल रत्नागिरी थांबलेलो तर गोवा क्रॉस केलं आहे. चला आता पुढचा प्रवास परत कंटिन्यू करूया. मित्रांनो आता आम्ही नेक्स्ट लोकेशनला पोचलो आहे. आता आम्ही पहिले इथे राहणार आहे आणि इथेच त्यांचं कुलदैवत पण आहे. तर आम्ही आता इथे मागे ते बिल्डिंगमध्ये राहणार आणि हे जागा आहे. आता आम्ही जी आम्हाला रूम दिले तिकडे जाणार. AC ची रूम आहे आणि आता ह्याच्यातून बॅगा वगैरे काढणार आणि वरती घेऊन जाणार आहेत. एकदम मस्त. मग उद्या इथे फोटो वगैरे काढू. ते आता काय आहे ते देवाचं ते करतील. आता आपण जाऊया घरी, फ्रेश वगैरे होऊया, बाहेर पडूया. तर मित्रांनो हे आपलं घर. आपण 2 बेड आहे, डबल बेड. इकडे साईड एक कपाट आहे आणि हा आरसा. आपण थोडं चेंज वगैरे झालो आहे, कपडे बिपडे चेंज केलेत कारण की खूप गरमी झालेली गाडीत बसून बसून. तरी ते AC पण आहे, मस्त आहे, मजेत. खाली पप्पा आधार कार्ड वगैरे ते हे करतात. आणि इकडची की बघा, लाईट बीट चालू करायचं असेल तर ह्या ह्याने होणार. एक काय नाही सगळं काय होते. चावी वगैरे सिस्टम काय नाही. तर जर आता खाली जातो, थोडा फिरतो आणि जरा काम पण आहे. मजा आहे. तर चला जरा खाली फिरून येऊया. तर मित्रांनो आता आपण एका मंदिरात आलो आहे. घरात बसलेलो, फ्रेश वगैरे झालो. बरं तिकडून मम्मी पप्पा पाय वगैरे पडून आले. तर आता आपण दुसऱ्या मंदिरात आलो आहे. तिकडचा व्ह्यू बघा. जेवढी सगळी गोव्याची मंदिरं आहेत ते एकदम भारी आहेत आणि पत्र्याचं कुठे तुम्हाला दिसणार नाही, सगळे कवरचे दिसणार. तर आता आपण आतमध्ये जाऊया. शूटिंग अलाउड नाही आहे. तर मित्रांनो आता आपण ह्यावाल्या मंदिरात इथून एंट्री केलेली. आता आपण त्याच बाजूला एक मंदिर आहे इथे एंट्री करतो. आतून मंदिर एकदम क्लास आहे.
त्या साईडला आतमध्ये शूटिंग नाही करून दिली. तर मित्रांनो आपल्या एका मंदिरात व्हिडिओ काढायला भेटले, एका मंदिरात व्हिडिओ नाही काढायला भेटली. तर हा बाहेरून आतला तर एकदम मस्त होता. आता हे बाहेरचा नजारा, तिथे तलाव आहे पाण्याचं आणि बाहेरून इथून एंट्री आहे आणि इथे 2 मंदिर आहेत. तर आपण चाललो परत आपल्या लोकेशनवर. त्या मित्रांनो आता आम्ही घरावर रूममध्ये आराम वगैरे केला, परत जेवायला खाली आलो. तर जेवता जेवता आमचा दादा सर्जाभाई तर सर्जाभाई आला गोव्यात. आता स्वस्तिक सोडून गोव्यात स्थायिक झाला आहे तो. गोव्यात सगळं काय काम आहे ते करतो, कुठलं पण काम असो, ऑलराऊंडर आहे आमचा सर्जाभाई. तर मग तो भेटला. तर मित्रांनो चालला आमचा सर्जाभाई, स्वस्तिकचा बादशाह. तर आता त्याला आपण सोडूया. गणपतीपुळ्याला तर आता त्याला आपण आमच्या बिल्डिंगमधला दादा आहे. आता गोव्यात आहे तो, गोव्यात काम करतो ना. मग इथून 40 सगळं कॉल केला, आम्ही सकाळीच गोव्यात आलो ना. तर मग त्याला आम्ही कॉल केला तर तो कामावर होता. मग आत्ता आला, आम्ही जेवत होतो तेव्हा. त्याने गाडी पार्किंग केली. आता तो निघाला. 10:40 झाल्यात. तो निघतो आता, कारण की इथून पण त्याला अजून 40 किलोमीटर लांब जायचं आहे. रात्रीचा प्रवास आहे. मग बरोबर नाही तर तो चालला आहे. हेल्मेट वगैरे एकदम प्रॉपर. चल सर्जा बाय बाय बाय. चल बाय. चल बाय बाय. तो सर्जाबाई गेला. आता आपण पण जाऊ, पाण्याच्या बॉटल्या भरू आणि रूमवर डायरेक्ट कल्टी मारू. आणि व्लॉग पण आपण इथेच एंड करतो आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्या आपल्याला गणपतपुळे बघायला भेटणार आहे, म्हणून व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं तर आपले व्हिडिओ नेक्स्ट चांगले पण तुम्हाला बघायला भेटतील. चला आजचा डे 2 इथे संपतो आहे. उद्याच्या डे 3ला मजा येईल. गणपतपुळे दर्शन करू. चला बाय. थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करा विसरू नका.